मोरया. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती. आपल्या सगळ्यांना माहिती की गणपती बसलेले आहेत आणि सगळ्यांच्या घरी गणपतीचा प्रसाद होत आहे. रोज वेगवेगळा, आता आमच्या घरी सुद्धा वेगवेगळा प्रसाद होत आहे आणि शिरा वगैरे तर होतच असतो. आणि पहिल्या दिवशी तर तळणीचे मोदक ठेवले होते, तर आज म्हटलं मी पेढ्याचे मोदक बनवते, तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी कसे बनवते ते. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे, तर मग ही आणि त्यात घालणार आहोत आपण दूध. आणि फक्त 2 वस्तूंनी आपले मिल्क पावडरचे जे मोदक आहेत, पेढ्याचे मोदक म्हणा किंवा पेढ्या टाईपच टेक्स्चर येतं, तर ते आपले तयार होणार आहेत. तर चला तर मग करूया सुरुवात. पूर्ण पॅकेट मी यूज करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते मग कसं कसं मी करते ते. करून घेऊ. इथे या कढईत मी सगळी मिल्क पावडर काढून घेतली. हे जवळपास 400 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि यात आपण हळूहळू दूध घालणार आहोत. तर दूध थोडं थोडंच घालायचं, फक्त आपल्याला याची अशी घट्टसर कन्सिस्टन्सी येईपर्यंत दूध घालायचं आहे. हळूहळू दूध त्यात मिक्स करून घ्या. आपल्याला जास्त नाही करायचं. जेव्हा अशी घट्टसर कन्सिस्टन्सी आली का मग इनफ होईल दूध. आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, कारण काही गुठळ्या नको पडायला. आणि मिल्क पावडर आधीच गोड असते म्हणून साखर टाकायची अजिबात गरज नाही आहे. पण जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल किंवा जास्त गोड आवडत असेल तर थोडीफार अजून साखर तुम्ही यात वाढवू शकतात. आणि जर नॉर्मल गोड हवं असेल, कमी गोड हवं असेल तर मग यात काहीच टाकायची गरज नाही. फक्त दूध आणि मिल्क पावडरनेच हे मोदक बनून तयार होतात. बरं, यात तुम्ही रंगसुद्धा ॲड करू शकतात की तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे मोदक पाहिजे असेल तर मग यातून तुम्ही थोडं थोडं पोर्शन काढून वेगवेगळे कलर टाकून तसेसुद्धा मोदक करू शकतात किंवा एकाच कलरमध्ये सगळे मोदक तयार करू शकतात. मी सुद्धा यात रंग वापरणार आहे. अजून आपण गॅसवर ठेवलेला नाही. आधीच आपण व्यवस्थित त्याला एकजीव करून घेऊ आणि मग आपल्याला गॅसवर हा ठेवायचा आहे. इथे आपलं आता हे असं पातळसर मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण गॅसवर हे ठेवून देऊ. आणि मीडियम गॅसवर आपल्याला सतत हलवत
याला घट्ट करायचं आहे. जोपर्यंत कढईला सोडत नाही हे मिश्रण, तोपर्यंत आपल्याला गॅसवर ते हलवत राहायचं आहे आणि कंटिन्यू हलवायचं आहे, कारण मग ते खाली चटकू शकतं आणि जळू शकतं. चला तर मग आता आपण हे गॅसवर ठेवूया. आता हे मिश्रण मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण घट्ट होईपर्यंत याला सतत हलवत राहू. गॅस मिडियमवरच ठेवा. यात मी थोडा फूड कलरसुद्धा वापरणार आहे, येल्लो फूड कलर. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही वापरू शकता. थोडं रंग असलेले मोदक छान वाटतात म्हणून मी थोडासा वापरते. तुम्हाला वापरायचा नसेल तर स्किप करू शकतात, काही हरकत नाही. हा छान असा येल्लो कलर आलेला आहे. आता यातच मी थोडे काजू बदाम जे कुटून ठेवलेले होते ते टाकून घेते आहे. हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे, तुम्ही पाहू शकता हे पहा. आणि यातच आता वेलची पूड सुद्धा मी टाकून घेणार आहे. काजू बदाम वेलची पूड सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही तर स्किप करा. पण काजू बदाम वगैरे किंवा वेलची पूड टाकल्याने खूप छान चव येते गोड पदार्थांना. आता हळूहळू आपण हे मिश्रण घट्ट करून घेऊ. यात थोडी फक्त हलवायची मेहनत आहे आणि बस, बाकी काहीच नाही. 2 इन्ग्रेडियंटमध्ये खूप छान असे आपले मोदक बनून तयार होतात. थोडी मेहनत घ्यावी लागेल फक्त हलवण्यासाठी, ही घट्ट करण्यासाठी, बस तेवढंच आहे. बाकी याला काहीच लागत नाही आणि खूप छान मोदक बनून तयार होतात. आणि मी जेवढं पॅकेट घेतलेलं आहे त्यामध्ये 30 ते 40 मोदक आरामात बनतात. तुम्हाला जर फक्त 21 मोदक बनवायचे असतील तर तुम्ही अर्धं पॅकेटसुद्धा यूज केलं तरी चालेल. मी ना मुद्दामून जास्त बनवते, आणि कारण कसं शेजारी वगैरे द्यायचे असतात आणि कोणी येणारं जाणारं दर्शनाला, मग त्याला मोदकाचा प्रसाद दिला तर खूप छान वाटतं. आणि मोदक तर सगळ्यांच्या आवडीचे असतात, तर त्यासाठी मी जास्त बनवले. पण तुम्हाला कमी बनवायचे असतील तर अर्ध्या पॅकेटामध्ये आरामात बनून जातील. आणि तुम्ही पाहू शकता आता आपण बोलता बोलता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आणि आता तर थोडंसं मी तूप घालणार आहे, चमचाभर, जास्त नाही, कारण तूप घातल्याने ना ते थोडे मऊसूत होतात आणि पॅन लवकर सोडायला मदत होते, बाकी काही नाही. तर मग आता थोडंसं तूप घालून घेऊ आणि परत हे मिश्रण थोडं अजून घट्ट करून घेऊ. तुम्ही तूप नाही घातलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तूप, काजू बदाम, वेलची पूड हे सगळं ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त मिल्क पावडर आणि दूध घालून हे मिश्रण घट्ट केलं आणि मोदक बनवले तरीही काहीच त्याच्यामध्ये फरक पडणार नाही, ते तसेच छान लागतील जसं हे सगळं टाकून लागेल, बाकी काही नाही. हे फक्त ऑप्शनल वस्तू आहे. आणि हे आपल्या बोलण्यात, गप्पांमध्ये हे मिश्रण आता आपलं रेडी झालेलं आहे, पॅन सोडायला लागलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण मोदक बनवायला घेऊ. आणि बऱ्यापैकी सगळं पॅन त्याने सोडलेलं आहे, घट्ट गोळा बनतो आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ. आणि मग थंड झाल्यानंतर मग आपण याचे मोदक तयार करणार आहोत. आता माझे हे सारण पूर्णपणे थंड झालेले आहे मोदकचे, आणि मी या भांड्यात ते काढून घेतलेले आहेत. तर चला तर मग आता याचे मोदक करूया. आणि माझ्याजवळ आहे ना हा मोदकचा साचासुद्धा आहे, तर याच्याने खूप छान मोदक बनतात. तर मग मी यातच करणार आहे. हाताने पण होऊ शकतात, पण मग याच्याने अजून छान वाटतं. तर मग आणि एकसारखे सुद्धा येतात, तर मग मी शक्यतो याच्यानेच करते. चला तर मग आपण मोदक बनवून घेऊ. हे
आपला साचा. आता या साच्याला आपण थोडं थोडं तूप लावून घेऊ, जेणेकरून मग हे मोदक व्यवस्थित सुटतील साच्यातून आणि यात आपण ठेवून घेऊ. तर याला मी थोडं थोडं तूप लावून घेते दोघं बाजूनी. आपलं व्यवस्थित तूप लावून झालेलं आहे आणि आता आपण हे बंद करून यात सारण भरूया. थोडं व्यवस्थित दाबून दाबून भरायचं, म्हणजे चांगले घट्ट होतील ते मोदक आणि व्यवस्थित सुटतील. एक्स्ट्रा आपण काढून घेऊ. आणि आता इथे आपले सगळे मोदक, म्हणजे मोदकचं सारण साच्यामध्ये भरून झालेलं आहे. आणि इथे माझ्याकडे आहे एक मस्त अशी डिश आणि यातच मी आता मोदक ठेवणार आहे गणपती बाप्पासाठी. आणि चला तर मग बघूया आपले मोदक कसे तयार झाले ते. वाव, किती छान! तुम्ही बघू शकता आपले मोदक किती छान दिसत आहे. आणि आता असेच मी सगळे मोदक तयार करून घेते आणि डिशमध्ये ठेवून घेते. मग आपण गणपती बाप्पाला प्रसाद दाखवूया. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, खूप छान बनतात आणि टेस्टला खूप सुंदर लागतात, अप्रतिम लागतात. आणि म्हणजे विकतचे जसे आणतो आपण तसेच लागतात, काहीच फरक वाटत नाही. तुम्ही नक्की करून बघा. आणि साचा असेल तर असे एकसारखे आलेले मोदक खूप छान दिसतात, तुम्ही बघू शकता. आणि आता मी अशा प्रकारे सगळे मोदक करून मग तुम्हाला दाखवते. तर इथे आपले सगळे मोदक बनवून रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि नक्की करून पहा, खूप छान मोदक लागतात. तर चला तर मग आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू, आरती करू आणि मग भेटते, परत बोलते तुमच्यासोबत. तर आता आमची आरती झालेली आहे, पूजा झालेली आहे आणि आपले छान छान मोदक गणपती बाप्पाला ठेवलेले आहेत प्रसाद म्हणून. तर गणपती बाप्पाचे फेवरेट तर आहेच, पण आपले पण आहेत आणि खूप सोपे आहेत बनवायला. थोडीशी मेहनत लागेल, पण अर्ध्या तासामध्ये तुमचे खूप छान असे बाजारातल्यासारखे मोदक बनवून घरच्या घरी तयार होतील. आणि पौष्टिक, घरगुती बनवलेले, स्वच्छतेत एकदम सुंदर बनतात. नक्की करून बघा. तर नैवेद्य दाखवला गेला, आरती झाली आणि तुम्ही पाहिलंच असणार की गणपती बाप्पाला मोदक ठेवलेले आहेत. आजची मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल.
आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी असेच छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत असते. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.